हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता तुम्ही रिसेंटलीच बघितलं असेल की मी वाडीच्या पूजेचे व्हिडिओ सगळे अपलोड केले होते. तर एप्रिल महिन्यामध्ये वाडीची पूजा होते आणि मे महिन्यामध्ये होतो श्री जानाई देवीचा बोरिसा. आता तुम्ही विचाराल बोरिसा म्हणजे काय? तर बोरिसा म्हणजे कोकणातील संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी नातं जपणाऱ्या आपल्या गावातील एक सुंदर आणि जिव्हाळ्याची परंपरा म्हणजेच बोरिसा. ही केवळ एक पूजा नाहीये, तर घरातील सुख समृद्धी, पिकांची भरभराट आणि वाडीतील कुटुंबाच्या मंगलमय आयुष्यासाठी केली जाणारी श्रद्धेची परंपरा आहे आणि देवीला तिचा दिला जाणारा मानपान आहे. तुम्ही बघताय वाडीतील सर्व पुरुष मंडळी, गावकरी तसेच मुंबईतले चाकरमणी सुद्धा या स्पेशली गाडी करून या बोरुशाला आलेले आहेत. ह्या बोरिशाला देवीला मानपान म्हणून कोंबडा तिला दिला जातो. आणि ही सगळी जी चाललेली आहे ही तयारी म्हणजे देवीचा जो कोंबडा आहे त्याचा प्रसाद म्हणून करून हे सगळे गावकरी जे आहेत हे सगळा तो प्रसाद आता खाणार आहे. अशा गावच्या वातावरणामध्ये रानामध्ये जाऊन जेवण करणं ही खूप मस्त अशी गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी ह्या गावातून घेऊन गेल्या जातात. रानामध्ये घेऊन गेल्या पातेल्यांपासून अगदी सगळी तयारी ही रानामध्ये केली जाते आणि तिथे जाऊन पूर्ण देवीचा महाप्रसाद जो आहे हा बनवला जातो. जसं पूजेच्या वेळी केलेलं होतं तसंच सेम या बोरिसाच्या वेळेला केलं जातं. या पूजेसाठी गावातील महिला जात नाहीत आणि तुम्ही बघताय हा जो कोंबडा आहे त्याचे पाय धुतले गेलेले आहेत आणि आता हा देवीच्या समोर मनसवणार आहेत. आता तुम्ही पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा केली जाते. तिला नारळ, फुले, हळद, कुंकू आणि स्पेशली म्हणजे जो कोंबडा आहे तिच्या मानाचा जो कोंबडा आहे हा कोंबडा तिच्या समोर ठेवला जातो आणि देवीची पूजा केली जाते. तुम्हाला माहितीये का हा कोंबडा ऑर्डिनरी म्हणजे असाच कुठलाही कोंबडा असेल तर तो कोंबडा चालत नाही. हा कोंबडा स्पेशली आरवता कोंबडा पाहिजे, म्हणजेच हा कोंबडा जी सकाळी 4 वाजता कोंबडे जे बांग देतात अशा पद्धतीने हा कोंबडा हा आरवणारा कोंबडा हा देवीला दिला जातो. जे वरिष्ठ जे आहेत हे देवीची पूजा करतायत आणि आता थोड्याच वेळात ते देवीची पूजा करून देवीला पूर्ण वाडी कडून वाडीचं जे गारण आहे ते देवी समोर ते आता मांडतील. कुलस्वामी आई दानाई माते आज सुद्धा सालारपणे वार्षिकतेप्रमाणे वैशाख मासी हा बोरिसा धरलेला आहे. तिच्या चरणाची 5 पानाचा विडा आणि 8 पक्षी पुढे ठेवलेला आहे. तो मान्य करून घे. भक्तांच्या हातून काही चुका घडल्या असतील त्याही तू तुझ्या पोटात घालून घे. तसेच जे तुझे देशी पक्षी सगळे कामाधंद्यावर लोक सगळे देशी पक्षी राहणारे आहेत किंवा कामधंद्याला मोठं गाडी वाहनावरून जाणार आहेत त्यांना सुखाची समृद्धीची सुखी ठेव. तसंच त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होऊन देऊ नकोस, ही तुझी काळजी आहे. त्याचप्रमाणे आपले जे भक्त आहेत ते कोणी असतील आजारी असतील, कोणी काही असतील, त्यांच्या काही व्यथा असतील, काही त्यांच्या इच्छा असतील त्या ती पूर्ण तू करायचे. आजारातून मुक्त करायचे. असंच जे शालेय शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत किंवा तुझे भक्तांची जे वंशवळी आहे त्यांना तू पूर्णपणे त्या विद्यासागरात त्यांना तारून घेऊन जाऊ दे. त्याचप्रमाणे आपले सगळे ते देशी परदेशी अन्य कोण तुझे हितचिंतक असतील, भक्तगण असतील त्यांना सुख समृद्धीचे सुखाचे दिवस दाखवावे अशी आपली सगळ्या भक्तांची चरणाशी आपली प्रार्थना आहे. हा धरलेला जो बोरिस आहे तो परिपूर्ण चांगल्या समर्थेने मान्य करून घे अशी आपल्या चरणात जय जानाई माते की जय. कोंबड्याला सुद्धा हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली जाते. त्याच्यानंतर देवीच्या समोर जो नारळ आहे हा मनसवला जातो, म्हणजेच तो फोडून देवीला अर्पण केला जातो. ही अशी आगळी वेगळी परंपरा ही कोकणात तुम्हाला सर्रास बघायला मिळते.
आता हा जो कोंबडा तुम्ही बघितला त्या कोंबड्याचा हे लोक प्रसाद बनवणार आणि हे लोक सगळं तो शिजवून खाणार. हे जे मैदान आहे हे मैदान कबड्डीचं मैदान होतंच हे तुम्ही बघितलं. आता सगळी जण सुकं चिकन भात रस्सा या मेजवानीची तयारी करताना दिसत आहेत. या पातेल्यामध्ये या लोकांनी जे बनवलंय हे सुकं चिकन आहे. आता हे चिकन जे आहे हे एका कोंबड्याचं तर नाहीये, मग काय करतात त्याच्यामध्ये ऍडिशनल चिकन आणून हे लोक एक मेजवानी पद्धतीने ह्या परंपरेच्या पूजेचा आस्वादही घेतात आणि त्याच्याबरोबर ती वनभोजन हा एक प्रकार सुद्धा होऊन जातो. सगळ्यांच्या हाताने बनवलेलं चिकन हे खाण्यासाठी खूप छान लागतं आणि एवढं ही इथे जी दिसतात तुम्हाला जी लोक ही एवढीच लोक हे चिकन खात नाही तर प्रत्येकाच्या घरोघरी सुद्धा हे दिले जातं. चुलीवरचं चिकन ही खाण्याची काही मज्जा वेगळीच आहे. सुकं चिकन एका पातेल्यामध्ये शिजलेलं आहे. आता ह्या लोकांची जी तयारी चालू आहे ही रस्स्याची तयारी चालू आहे. रस्सा म्हणजेच काढा बनवला जातो. काढा, सुकं चिकन आणि भात असा हा महाप्रसाद बनवला जातो. गाईज किती अमेझिंग आहे. या काही ज्या जुन्या परंपरा आहेत आपल्या या खूप छान आहेत. ज्या परंपरा आपण आताच्या पिढीने सुद्धा जपल्या पाहिजेत. मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या येणाऱ्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मला जसं जमेल तसं मी कोकणातलं लाईव्ह तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. यामागचा माझा उद्देश एकदम स्पष्ट आहे की आताच्या या मॉडर्नायझेशनच्या जमान्यामध्ये आपण आपल्या परंपरा विसरत चाललेलो आहोत आणि आपल्या परंपरा ह्या आपल्या पुढच्या पिढीला कशा देणार, कशा दाखवणार की आपले पूर्वज हे काय करत होते, काय परंपरा त्यांनी चालवल्या. तर त्यात कमीत कमी हे व्हिडिओ बघून तरी येणारी पिढी आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या परंपरा जपण्याचा आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न तर नक्की करेल. आणि मी स्वतः कोकणात माझा जन्म झालेला असल्यामुळे मला या गोष्टीशी मी एकदम खूप छान जवळशी रिलेट करू शकते. हाय तीच घेऊन जा, तीच मागले त्याने. सो आता हा तयार होतो आहे रस्सा, चिकनचा रस्सा. आणि JDM ग्रुपमध्ये एक चांगली शिकवणूक इथले जे वरिष्ठ आहेत ते आपल्या नवीन पिढीला देत आहेत की त्यांना सगळ्या गोष्टी ते लोक शिकवत आहेत, दाखवत आहेत. त्याच्यामुळे ती पिढी आत्मसात करते. तुम्ही बघा पंक्तीमध्ये बसून रानात हवेचा गारवा आणि मस्त चिकनची मेजवानी असा असतो कोकणातला बोरीवसा. खूप सुंदर, खूप छान शांत हवेच्या ठिकाणी चिकन, रस्सा आणि राईस अशी मेजवानी करण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि हा आनंद आपल्याला कोकणातच मिळतो. सो गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळून सांगा. तुमच्या काही आवर्जून वेगळ्या कमेंट असतील, तुमच्या काही पद्धती असतील कोकणातल्या तर त्या सुद्धा माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.